प्रत्येक शनी मंदिरात हनुमानजी का असतात? तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल, जिथे जिथे शनिदेवांचे मंदिर असते तिथे हनुमानजींची मूर्ती सुद्धा असतेच। पण प्रश्न असा आहे की शनी तर न्यायाचे दैवत आहेत आणि हनुमान भक्ती व शक्तीचे प्रतीक, मग दोघेही एकाच मंदिरात का? आज मी तुम्हाला कोणतीही लोककथा नाही तर इतिहास, पुराण आणि शास्त्रांमध्ये दडलेले ते सत्य सांगणार आहे, जे 90% लोकांना माहीत नाही। ही गोष्ट सुरू होते लंकेपासून। रावण केवळ शक्तिशाली राजा नव्हता, तर त्याला 9 ग्रहांनाही आपल्या अधीन ठेवायचे होते। त्याने शनिदेवांना बंदी बनवले आणि आपल्या सिंहासनाखाली कैद केले। शनिदेव हतबल होते। त्याच वेळी महावीर हनुमान लंकेत पोहोचले। रावणाने अहंकारापोटी हनुमानांच्या शिपटीला आग लावली आणि इथूनच इतिहास बदलला। हनुमानांनी संपूर्ण लंका जाळून राख केली, पण एक जागा त्यांनी जाळली नाही जिथे शनिदेव कैद होते। त्यांनी शनिदेवांना बंधनातून मुक्त केले। शनिदेव हनुमानांच्या चरणी पडले आणि म्हणाले, हे पवनपुत्र, आज तुम्ही केवळ मला मुक्त केले नाही तर माझे कर्मही शुद्ध केलेत। इथूनच त्या वरदानाचा जन्म झाला। शनिदेव म्हणाले, जो कोणी व्यक्ती भक्तिभावाने हनुमानाचे स्मरण करेल त्याला माझी दृष्टी कधीही त्रास देणार नाही। त्याच्या जीवनात माझ्यामुळे संकट नाही तर शिस्त येईल। आता खरे रहस्य समजून घ्या। शनिदेव शिक्षा देत नाहीत, ते कर्माचे फळ देतात आणि हनुमानजी भक्ती, सेवा आणि निष्काम कर्माचे प्रतीक आहेत। जेव्हा एखादी व्यक्ती हनुमानाची भक्ती करते तेव्हा तिचे कर्म शुद्ध होऊ लागतात, आणि जिथे कर्म शुद्ध असतात तिथे शनी सुद्धा अडथळा ठरत नाहीत। म्हणूनच प्रत्येक शनी मंदिरात हनुमानांची मूर्ती असते, कारण शनी कर्म पाहतात आणि हनुमान कर्म सुधारतात। शनिवारी फक्त इतकेच म्हणा, जय बजरंगबली, तुमचे कर्म योग्य दिशेने चालू लागतील। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा। स्वामींच्या अखंड नामासाठी श्री स्वामी समर्थ जप यंत्र आजच घरबसल्या मागवू शकता। याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।